नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। हॉटेल ताज लँडमध्ये बोलणी फिसकटली। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी काय आहे, सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे। यावेळी त्यांनी जागा वाटपाबाबत अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं। महायुतीच्या वरिष्ठ नेत्याकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावरून मनसे उमेदवारांची निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला, त्यामुळे महायुतीत जबाबाची बोलणी फिसकटल्याचं त्यांनी जाहीर केलं। पण आता सूत्राकडून मोठी बातमी समोर येत आहे। मनसेचा महायुतीला प्रवेश हा कमळ चिन्हामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिसकटल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे। राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ताज लँडमधील बोलणी फिसकटली, त्यामुळे मनसेचा महायुतीत प्रवेश होऊ शकत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेच्या उमेदवारीने धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव होता। शिंदे धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी आग्रही होते, पण इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर लढणार नाही या भूमिकेवर राज ठाकरे ठाम होते। त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख केला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आधीच स्पष्टीकरण दिलं आहे। मनसेच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी असा कुठलाही प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला नव्हता असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।